आज आपण कस्टर्ड केक तयार करत आहे। कस्टर्ड केक तयार करण्यासाठी लागणारे आपण साहित्य बघून घेऊ। इथे आपण पिस्त्याचे बारीक काप करून घेतलेले आहे, बदामाचे काप घेतलेले आहे, काजूचे काप घेतलेले आहे, वेलची पूड घेतलेली आहे, टोस्ट घेतलेले आहेत, अर्धी वाटी एवढी साखर घेतलेली आहे, पाणी घेतलेले आहे, केशर घेतलेले आहे आणि आपण त्यासाठी कस्टर्ड पावडर आणि कॉर्नफ्लोअर यूज करणार आहे। आपण एका पॅन मध्ये अर्धा लिटर एवढं फुल क्रीम मिल्क घेतलेले आहे, ते आपण गरम करायला ठेवू आणि एका पातेल्यात आपण हे अर्धी वाटी एवढं पाणी घेणार आहे आणि गॅस चालू करू आणि त्यात 5 चमचे एवढी साखर टाकू आणि त्याचा आपल्याला साधारण असा गुलाबजामसाठी आपण पाक तयार करतो तसा आपल्याला पाक तयार करून घ्यायचा आहे। त्यात आपण थोडीशी वेलची पूड टाकू आणि याचा छान पाक तयार करून घेऊ। दूध गरम झालं की आपण थोडंसं 1 चमचा एवढं दूध घेऊन केशरमध्ये टाकणार आहे, म्हणजे आपलं केशर छान दुधात मिक्स होईल, त्याचा छान रंगही येईल। एका वाटीत आपण रूम टेम्परेचरचं दूध घेतलेलं आहे, त्यात आपण 2 चमचे एवढी कस्टर्ड पावडर टाकणार आहे आणि 1 चमचा एवढी कॉर्नफ्लोअर टाकणार आहे। ते आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊ। यात एकही गाठ होऊ द्यायची नाही, हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। गरम दूध जर तुम्ही घेतलं तर याच्या गाठी तयार होतील, त्यामुळे आपण रूम टेम्परेचरचं किंवा गार दूध घेतलं तरीही चालू शकते। याला दुधाला आता छान उकळी आली आहे, त्यात आपण जे कॉर्नफ्लोअर आणि कस्टर्ड पावडरचं आपण जे मिल्क तयार करून घेतलेलं होतं, जे आपण दूध तयार करून घेतले ते आपण यात थोडं थोडं ॲड करायचं आणि हलवत राहायचं, म्हणजे याच्या गाठी तयार नाही होऊ द्यायच्या आपल्याला। आपल्याला 2 मिनिटं झालेत, आपण हे छान उकळून मिक्स करून घेतलेलं आहे। या स्टेजला आता आपण याच्यात आपलं केशरचं जे दूध तयार केलं होतं त्यातलं अर्ध दूध आपण आता टाकून घ्यायचं याच्यात। त्यात आपण वेलची पूड ॲड करू, त्यात आपण 4 ते 5 चमचे एवढी साखर ॲड करून घेऊ। साखर तुम्ही कमी जास्त करू शकता तुमच्या आवडीनुसार। डेझर्ट गोडच छान लागतं। यात आपण थोडेसे याच्यात ड्रायफ्रूट ॲड करून घेऊ आणि हे छान घट्ट असं शिजवून घेऊ। तोपर्यंत आपला साखरेचा जो पाक आपण तयार करणार होतो तो तयार झाला आहे। आता आपण याचा गॅस बंद करू। आता आपलं हे मिक्सचर छान तयार झालं आहे, आपलं दूधही छान आटलं आहे आणि तुम्ही बघू शकता याची कन्सिस्टन्सी हे किती छान घट्ट झालं आहे। आता आपण गॅस बंद करायचा, हे 2 मिनटं असंच हलवत राहायचं, म्हणजे पातेलं आपलं जे गरम आहे त्यात हे दूध आणखी थोडं आळून येईल। आता आपण काय करायचं, असा एक पॉट घ्यायचा, त्यात आपण असे टोस्ट ठेवून घ्यायचे। त्याच्यावर जे आपण हे शुगर सिरप तयार केलंय त्याच्यावर टाकून घ्यायचं। आता याच्यावर आपण जे हे मिल्क तयार करून घेतलंय, आपली मस्त रबडी, ती आपण याच्यावर अशी स्प्रेड करायची। त्याच्यावर आपण परत एक टोस्टची लेयर द्यायची। त्याच्यावर शुगर सिरप ॲड करायचं।
टेस्टी असा हा कस्टर्ड केक तयार होतो. डेझर्टसाठी तुम्ही मस्त वापरू शकता. सगळ्यात सुरुवातीला मस्त हा केक तयार करून ठेवला आणि मग आपण स्वयंपाक केला तर आपले खूप सुंदर डेझर्ट तयार होऊ शकते. तोपर्यंत हा सेटही होईल. त्याच्यावर मस्त आपण असे ड्रायफ्रूट स्प्रेड करायचे. आणि हे 2 तासासाठी आपल्याला सेट करायला फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आहे. म्हणजे आपली थंड थंड छान कस्टर्ड केकची ही रेसिपी छान तयार होईल. आता आपण हे 2 तास फ्रीजमध्ये छान सेट करून घेऊ. त्याच्यावर आपण हे केशर टाकून घेऊ. म्हणजे अशी आपली एकदम रिच टेस्टची मस्त डिलिशियस असा हा कस्टर्ड केक तयार आहे. हा आपला मस्त कस्टर्ड केक असा तयार आहे. तो आपण कट करून घेऊ. मस्त आपला सॉफ्ट मलाईदार असा कस्टर्ड केक तयार झालेला आहे. मस्त थंडगार असा हा केक आपण सर्व करू. असा मलाईदार छान केक तयार झाला आहे. हा तुम्ही नक्की एकदा ट्राय करा. हा तुमच्या इथे सगळ्यांना फार आवडेल. खूप टेस्टी लागतो. एकदम रिच फ्लेवरचा ड्रायफ्रूट कस्टर्ड केक आपला तयार आहे. ही रेसिपी तुम्हाला आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.